मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा दिवस आहे पौर्णिमेचा दिवस आणि आज आपण चाललो आहोत सत्यनारायणाच्या पूजेला। आज पहिली पूजा चिंचवडला आहे, दुसरी पूजा आपल्या कोंढव्यामध्ये आहे, तिसरी पूजा माझ्या ऑफिसजवळ आहे आणि चौथी पूजा माझ्या भावाकडे त्याच्याबरोबर जायचं आहे। तशा 4 पूजा आहेत। नंतर मग घरी पण पूजा करायची आज पौर्णिमा असल्यामुळं ती 5वी पूजा। सगळी तयारी घेण्याकरता साहित्य आणण्याकरता चाललं आहे मार्केट यार्डला आणि आता वाजलेत 6:45। तर 7:30पर्यंत आपण पोहोचू यजमानांच्या घरी चिंचवडला। इथलं साहित्य 5-10 मिनिटामध्ये सगळं घ्यायचं, फुलं, दुर्वा, तुळस, विड्याची पानं, केळीची खुंट, असं काही साहित्य असतं ते। तर सुप्रभात, जाऊयात उद्योगाला। तर मित्रांनो, फुलं घेऊन आली आता आणि आता बरोबर वाजलेत नेहमीप्रमाणे 7:11। तर आपल्याला जायला आता किती वेळ लागेल माहीत नाही, 1 तासभर तर लागेल। जायला आपण आता उद्योगाला। आता जाऊयात आपण यजमानांच्या घरी, तिथं मांडूयात पूजा। ते पूजा तुम्ही पाहालच, पूजा मांडल्यानंतर बाकी आता आपण करतोय सत्यनारायणाची पूजा। त्याची सगळी तयारी घेतली, फुलं घेतली। आज फुलं थोडी महाग आहेत, आज पौर्णिमा असल्यामुळं। आज शेवटचा दिवस आहे ना, म्हणजे शेवटचा दिवस असं नाही, पौर्णिमेचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो। पौर्णिमेला जास्ती गर्दी असते, लोक पूजा करतात, मग इथं थोडंसं महाग असतं। तर तरी त्यातल्या त्यात घेतलेली फुलं घेऊन जाऊयात, बघूयात काय होतं आहे। विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत्रभो भूतकृद्भूत भूतभाव भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंहोपश्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूताद्यनिर्दयः सम्भवो भावनभर्ता प्रभुरः प्रभुरेश्वरः स्वयंभू शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्मनः अनादिनिधनोधाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनस्पष्टा सविष्टस्थविरोध्रुवः अग्राह्यः शाश्वतकृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभो तस्त्रिगुब्धा उमित्रं मङ्गलं परम् ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वर विक्रमे धनवे मेधावि विक्रमक्रमः अनुत्तमोदरादर्श कृतज्ञकृतराक्रमान् सुरेश शरणं शर्मा विश्वरेता प्रजापः संवत्सरो व्याल प्रत्यय सुरदर्शनः अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादृश्यतः वृषाकिपरमेयात्मा सर्वयोगविनिश्रितः वसुर्वसुमनास्यत समा। तर मित्रांनो, आता झाली पूजा, चिंचवडची पूजा झाली आता पूर्ण, सत्यनारायणाची पूजा। आज पौर्णिमा असल्यामुळं आज कार्तिक महिन्यातली कार्तिकी पौर्णिमा, कार्तिकी म्हणून नाही का, कार्तिक महिन्यातली पौर्णिमा, कार्तिक स्वामींची पूजा आज करतात। तर काल होती चतुर्दशी, आज आहे पौर्णिमा। आजच्या पूजा सत्यनारायणाची पूजा ते दर महिन्याच्याच असतात, त्यापैकी ही ॲड झाली आजची नवीन पूजा आणि आता जी दर महिन्याची आहे ती करायला चालू आहे। आता तासभर दाखवते, तासभराचा वेळ दाखवत आहे। जर पुढच्या यजमानांकडं, मग त्यानंतर मग भावाकडे जायचं आहे। असा काही दिवस आता असा आहे माझा। तर समोर आता मेन चौक आला आहे, ठेवतो कॅमेरा। इथं पुण्यातल्या RTOची परीक्षा होते। इथं RTO पुण्याचं मोठं RTO इकडं आतमध्ये आहे आणि इथं परीक्षा होतात, गाडी चालवायची परीक्षा इथं द्यावी लागते आपल्याला। तर चलो भेटूयात आता पुढच्या घरी, पुढच्या पूजेला। प्रपयामी, परत पाणी घ्या, परत पाणी गोल फिरवा। प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा,
ब्रह्मणे स्वाहा. हातावरून तामनामध्ये 4 वेळा पाणी सोडा. तर मित्रांनो, आता दुसरी पूजा पण झाली पूर्ण. तिसरी पूजा ती शांती आहे, ती घरात चालली आता हडपसरला भावाकडं. आजचा दिवस पूर्ण अर्धा दिवस झाला पूर्ण. आता वाजले 2 बरोबर आणि 2 वाजेपर्यंत मी पोचते हडपसरला. म्हणजे गंमत अशी आहे, आज 2 पूजा करायला माझा अर्धा दिवस गेला. कारण पहिली पूजा चिंचवडला होती, दुसरी पूजा आमच्या घराजवळ, तिसरी पूजा आमच्या घरापासून परत थोडीशी लांब. जायचं यायचा वेळ आहे ना, त्या वेळेमध्ये एक पूजा होती. पण जसं काम असेल तसं करावं लागतं, तिथं जावंच लागतं, त्याला काही पर्याय नाही. तर आता हडपसरच्या इथं आहोत, पोचू एक 10-15 मिनटात पोचणार. चला मग बघूयात आपण. काय मला माहीत नाही शांती कुठली काय, भावाचं काम आहे, जाऊयात बघूयात. तर मला पोचायला एक 10 मिनटं उशीर झाला आणि तोपर्यंत मांडामांडी सुरू झाली होती. तर मी इथं नवग्रहांची मांडणी करतो आहे. पाठीमागं माझा भाऊ बसला आहे, तो द्यायला सुरुवातीची पूजा तो करतो आहे. तर आज आपण या ठिकाणी जी शांती करतो त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. देवता समोर दाखवताना तुम्हाला सांगण्यामध्ये सर्व काही दिसेल. आता नवग्रहांची मांडणी करतो आहे, नवग्रहांचे आकार काढलेत. माझा मित्र शेजारी आहे, तो पण तिकडे मांडणी करतो आहे. आणि आज आपण करत आहोत काल सर्पशांत. तसंच काही देवता आहेत, पत्रिकेतले काही ग्रहांची योग आहेत, त्यांची पण पूजा करतो आहे. समोर जे कलश मांडलेत, मुख्य कलश, ते पत्रिकेत काही ग्रहांची योग होतात, ग्रहण योग, शापित योग. तर त्याची प्रत्येक योगाची शांती, तसे 3 कलश मांडलेत. इथं समोर जास्ती सुपाऱ्या मांडल्यात, तो काल सर्पशांतीचा योग आहे. 9 सुपाऱ्या मांडल्यात, तिथं मध्यभागी 1 सुपारी मांडलेली आहे. आणि अशी संपूर्ण मांडणी ह्या ठिकाणी आता केलेली आहे. आणि हे सुरू आहे सुरुवातीचं पुण्यावाचन, ते आम्ही या सुरुवातीला करतोय. चंदनम समर्पयामि. वरुणाय नमः. गणार्घ्य अक्षराणि. तर मित्रांनो, आता आपण आलोय CNG भरायला. आता आपण नवग्रह शांती केली आणि कालसर्प शांती, तसंच काही ग्रहांची अशी ग्रहणयोग म्हणा किंवा शापित योग अशा आहेत, त्यांची युती आहे, त्याची शांती केली आणि हवन केलं. आणि आता रिटर्न घरी चाललो आहे. आज पौर्णिमा असल्यामुळे घरी पूजा करायची, त्यामुळे आता घरी जाणार, आंघोळ करणार, घरी पूजा करणार आणि मग हा व्हिडिओ संपुष्टात आला असं तुम्ही समजा. म्हणजे आता मी हा व्हिडिओ इथं एंड करतो. आता मी पुढचं प्लॅन तुम्हाला सांगतो. मी घरी जाऊन आता माझं जे काही नित्य दिनक्रिया आहे ती करणार आणि मग आजच्या दिवसभरातल्या ह्या पूजा अशा आपण केल्या. आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आता मी सारखं व्हिडिओ नाही करणार, पण आजचा व्हिडिओ तर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.